ज्ञानेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ उपासनेला दृढ चालवावे पुरे वसंताशी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ धर्माच्या करिता आम्हास जगती रामानी धाडियले ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईन जे स्थळी सुख घना होईल तेथे जय रामा या भुवन त्रयी तुझविने नाही कोणी तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक जय जय रघुवीर समर्थ आज दासबोधामधल्या दशक 6 आणि समास 6 याचं आपण चिंतन करणार आहोत. या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सृष्टी कथन केलेला माया आणि ब्रह्माचं निरूपण केल्यानंतर समर्थ या सृष्टीला एक सृष्टी एक मायाच आहे, ब्रह्म सत्य जगत मिथ्या असं शंकराचार्याने म्हणलं त्यानुसार की मिथ्य काय आहे, ब्रह्म काय आहे आणि ब्रह्म निर्मित माया कशी आहे या संदर्भामध्ये आपण चिंतन करणार आहोत. समर्थ असं म्हणतात, सृष्टी पूर्वी ब्रह्म असे तेथे सृष्टी मुळीच नसे, आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या. पूर्वी ब्रह्म असायचं, पहिले ब्रह्माची निर्मिती झाली, तेथे सृष्टी मुळीच नसे, तिथे सृष्टी नव्हती, आता सृष्टी दिसत आहे, हे सत्य का मिथ्य. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ब्रह्म अस्तित्वात होतं, त्यावेळी सृष्टीचा मागमूसही नव्हता, आता सृष्टी दिसते आहे, मग ती सत्य आहे का मिथ्या आहे असा प्रश्न आहे. तुम्ही सर्वज्ञ गोसावी माझी आशंका फेडावी ऐसा श्रोता विनवी वक्तयासी. आपण सर्वज्ञ आहात, स्वामी आहात, तेव्हा माझ्या या शंकेचं निरसन करावं अशी श्रोत्याने वक्त्याला विनंती केलेली आहे. आता ऐका प्रत्युत्तर कथेसी भावे तत्पर वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला. यावर सर्वज्ञ आणि उदार असा वक्ता म्हणाला की कथेला तत्पर होऊन सावध होऊन या प्रश्नाचं उत्तर ऐका. म्हणजे समर्थांनी वक्ता कसा असावा, तो कसा सर्वज्ञ असला पाहिजे, तो कथेला तत्पर असला पाहिजे आणि सावध होऊन त्यानं प्रश्नांची उत्तर दिली पाहिजे. अशा प्रकारचं प्रवचनकार आणि कीर्तनकारांचं जीवन असलं पाहिजे हे थोडक्यात त्याचा अर्थ. बघा, यावर सर्वज्ञ असला पाहिजे, वक्ता उदार असला पाहिजे, कथेला तत्पर असला पाहिजे, सावध होऊन बोलणारा पाहिजे आणि प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं पाहिजे. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन येणे वाक्य सत्यपणा सृष्टी साले. जीवभूत सनातन असं गीतेचं एक वचन आहे. या वाक्यामुळे सृष्टीला सत्यत्व प्राप्त झालेले आहे. यदृष्ट तदृष्ट येणे व्याक्य सृष्टी मिथ्यापणे सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. यदृष्टम तदनष्टम. याचा अर्थ असे की जे दिसतं आपल्याला ते नष्ट होणार. सगुण साकार निर्गुण निराकार. तर सगुण साकार सृष्टी आहे आणि निर्गुण निराकार ब्रह्म आहे. जे जे सगुण साकार आहे ते सगळं नष्ट होणार आहे असे शास्त्र वचन आहे. याद्वारे सृष्टी मिथ्या आहे असे ठरते.
तेव्हा सृष्टी सत्य आहे की मिथ्या आहे याचा निवाडा कोणी करावा? सत्य म्हणो तरी नासे, मिथ्या म्हणो तरी दिसे, आता जैसे आहे तैसे बोलजेल. सृष्टीला सत्य म्हणावं तर तिचा नाश होतो, आणि मिथ्या असं म्हणावं तर ती दिसते. म्हणून आता जी जशी आहे तशी तुम्हाला सांगतो. सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान, म्हणून या समाधान होत नाही. या सृष्टीमध्ये समाधान का नाही? जर सृष्टीमध्ये समाधान असलं असतं तर आम्ही ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्न केला नसतो, ईश्वराची भक्ती केली नसती. मग कसं आहे की सृष्टीमध्ये अनेक लोक आहेत, त्यातील काही सज्ञान आहेत तर काही अज्ञान आहेत. म्हणून त्यांच्या मतभेदामध्ये भेद असतो, त्यामुळे समाधान होत नाही. आता आपल्या घरामध्येच बघा ना, घरामध्ये सुद्धा भेद आहे. सज्ञान लोक असतात ते अज्ञान लोकांना सांगायचा प्रयत्न करतात, पण अज्ञान लोक सज्ञान लोकांना मूर्ख समजतात. अशी स्थिती आहे. म्हणून अज्ञानाचे मत सृष्टी आहे शाश्वत, देवधर्म तीर्थव्रत सत्यची आहे. अज्ञानी लोकांचं काय मत आहे? ते म्हणतात बाबा सृष्टी शाश्वत आहे, देवधर्म तीर्थव्रत इत्यादी पण सत्यच आहे. बोले सर्वज्ञाचा राजा, मूर्खस्थ प्रतिमा पूजा, महाप्रळयाच्या पैजा घालू पाहे. यावर सर्वज्ञांचा राजा असं म्हणतो की मूर्खस्थ प्रतिमा पूजा म्हणजे मूर्ख आणि अज्ञानी असतात त्यांच्यासाठी मूर्तीची पूजा असते. सृष्टीचा प्रलय झाला तर ते उरते, ते ब्रह्म असते असं स्व अनुभवाने ते पैजेवर म्हणू लागतात. लोक पैज लावतात. कशी पैज लावली? तब बोले अज्ञान तरी का करीसी संध्या स्नान, गुरुभजन तीर्थाटन कासया फिरावे. मग यावर अज्ञानी मनुष्य असं म्हणतो की असं जर आहे तर तू संध्या स्नान गुरुभजन तीर्थाटन कशाला करतोस? मग जर असत्य असेल. म्हणून तीर्थे तीर्थे निर्मलम, तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंद, वृंदे वृंदे तत्वचिंतानुदाह, वादे वादे जायते तत्वबोधाः, बोधे बोधे भासते चंद्रचूडा. चंद्रचूडाचे वचन सद्गुरूचे उपासन, गुरुगीता निरूपण बोलिले हरिये. ज्ञानी उत्तर देत आहेत की गुरुगीतेच्या निरूपणात शंकराचं वचन असं आहे की सद्गुरूची उपासना करावी. असं शंकराचं वचन आहे की सद्गुरूची उपासना प्रत्येकाने केलीच पाहिजे. देव घडविला सोनारी, ओतीला ओतारी, गुरुसी कैसे भजावे, आधी तयासी ओळखावे, त्याचे समाधान घ्यावे विवेक स्वये. मग सद्गुरू जर करायचं असेल तर सद्गुरूची उपासना करावी. भजन कसं करावं? तर प्रथम सद्गुरूला कसं ओळखावं, मग त्याच्या स्व आत्मानुभवाने जे समाधान प्राप्त केलेले असते ते आपण स्वतः विवेकाच्या योगी प्राप्त करावे. जे गुरुला स्वात्मानुभव, स्वात्मानुभव म्हणजे स्वतःला जो अनुभव आलेला आत्मानुभव, तो ते आत्मानुभव आपण जर विचार केला तेव्हा समाधान मिळतं. म्हणून आपल्याकडे श्लोक असा आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृशं तस्य मस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्ष्यभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. याचा अर्थ असा आहे, सद्गुरु ब्रह्मानंद स्वरूप असतात, ते परमसुख देतात, ते केवळ ज्ञानमूर्तीच असतात, ते द्वंद्वातीत असतात, ते वाद हलत नाहीत, ते आकाशासारखे असतात, ते तत्वमसी असतात, त्यांचा साक्षात अनुभव घेतलेले असतात, एक रूप नित्य निर्मल पवित्र आणि अचल असतात, सर्वांच्या हृदयात साक्षी रूपाने राहतात व भावातीत त्रिगुणरहित असतात. अशा सद्गुरूला मी नमस्कार करतो. इतकं सुंदर उत्तर दिलं. सद्गुरूची व्याख्या सांगितली. गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान, तैसे सृष्टी मिथ्या भान उरील कैसे. हे गुरुगीतेचं वचन असून त्यात याप्रमाणे श्री गुरूंचं ध्यान वर्णलेलं आहे. अशा प्रकारे सद्गुरूचं ध्यान केलं असता सृष्टी मिथ्या आहे हे भान कसे उरणार? ऐसा सज्ञान बोलिला, सद्गुरु तो ओळखिला, सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ. सज्ञानाला याप्रमाणे उत्तर दिलं आहे की सद्गुरूचं स्वरूप जाणलं आणि सृष्टी मिथ्या आहे असा निश्चय अर्थ केलेला आहे. श्रोता ऐसन करी मणी कदा, अधिक उठवी वेवादा, म्हणे कैसा रे गोविंदा अज्ञान म्हणतोसी. श्रोत्यांचे वचन मान्य होईल, श्रोत्यांना हे वचन मान्य होईल. वादविवादात अधिकच प्रवृत्त श्रोता झाला आणि म्हणू लागला
की कृष्णाला तू अज्ञानी कसा रे म्हणतोस? ऐसा श्रोता आक्षेप करी निषाद मानिला अंतरी, त्याचे प्रत्युत्तरी चतुरी सावध परिसावे. की श्रोत्याने असा उपदेश घेतला व तो मनामध्ये दुःख करू लागला. आता चतुर श्रोत्यांनी आक्षेपाचं उत्तर सावधपणे ऐका. की काय आक्षेप? अश्वस्त सर्व वृक्षाणाम. गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे काही सांगितलं आहे त्याचा अर्थ तुला कळला नाही का? म्हणून तोगीच का दुःख करत आहेस? माझी विभूती पिंपळ म्हणून बोलिला गोपाळ, वृक्ष तोडिता तत्काळ तुटता आहे. गीतेत श्रीकृष्णाने म्हटलं आहे की सर्व वृक्षात पिंपळ ही माझी विभूती आहे, पण पिंपळ तोडला तो तात्काळ तुटतो. श्लोकात काय म्हणले त्यांनी? नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम त्यक्त्य पापो न शोषयती मारुता. याला शस्त्र तोडू शकत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वायू त्याला सुकवू शकत नाही. शस्त्राचेनी तुटेना अग्नीचेनी जळेना उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे. श्रीकृष्ण असं म्हणतात की माझं स्वरूप असं आहे की जे शस्त्राने तुटत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, ते पाण्यामध्ये कालवता येत. पिंपळ तुटे शस्त्राने पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने नाशिवंत. पिंपळ तर शस्त्राने तुटतो, अग्नीने जळतो, पिंपळ पाण्याने कालवता येतो, तो नाशवंत असतो. तुटे जळे बुळे बुडे बुडे आता ऐक ऐसे घडे, म्हणून हे उजेडे सद्गुरुमुखे. पिंपळ तुटतो, जळतो, बुडतो, बुडतो. आता दोन वाक्यांचा समन्वय कसा घालायचा? तर सद्गुरूच्या मुखाने श्रवण घडले की मगच त्यावर प्रकाश पडतो. इंद्रियाणाम मनश्चास्मी कृष्ण म्हणे म्हणतो मी, तरी का आवरामी उर्मी चंचळ मनाची. कृष्ण सांगतात इंद्रियाणा मनश्चास्मी, असं मन म्हणजे मी आहे, तर मग चंचळ मनाच्या उर्मीला आवर कशाला घालवायचं? ऐसे कृष्ण का बोलिला साधन मार्गे दाखविला, खडे मांडुणी शिकविला ओ नामाजेवी. लोकांना साधना मार्ग दाखवा म्हणून श्रीकृष्ण असं बोललेला आहे. जसे लहान मुलांना खडे मांडून ओनामा शिकवतात त्याप्रमाणे आहे. ऐसा आहे वाक्यभेद सर्व जाणे तो गोविंद, देहबुद्धीचा बेवाद कामा नये. या वाक्याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण सर्व काही जाणतात, ते तेथे देहबुद्धीचा विवाद उपयोगी पडत नाही. वेदशास्त्र श्रुती स्मृती तेथे वाक्यभेद पडती, ते सर्व ही निवडती सद्गुरूचे वचने. वेद शास्त्र श्रुती स्मृती यातील वचनामध्ये विरोधाभास वाटतो, पण श्री सद्गुरूंच्या वचनाने सर्वांचा समन्वय कसा करावा हे कळत. वेदशास्त्राचे भांडण शस्त्रे तोडी ऐसा कोण, हे निवडेना साधुवीण कदा कल्पांती. वेद आणि शास्त्रे यांच्यातलं भांडण मतभेद हे शस्त्राने तोडता येत. साधू पुरुषाशिवाय याचा निवाडा कधी कल्पांतापर्यंत होऊ शकत. पूर्वपक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोलिता संकेत, याचा होय निश्चार्थ साधुमुखे. सर्व पूर्वपक्ष आणि सिद्धांत हे शास्त्राचे संकेत आहेत. त्यांचा निश्चित अर्थ साधू पुरुषांच्या वचनामध्ये कळतो. एरवी वादाची उत्तरे एका होणे एक थोरे, बोलो जाता अपारे वेदशास्त्री. वादामध्ये एकूण एक वरचढ अशा शंका निघत असतात आणि त्याची एकापेक्षा एक वरचढाची उत्तर पण असतं. लोक उत्तर देतात पण वेदशास्त्रामध्ये असं पूर्व पक्ष उत्तर पक्ष इतके भरलेले आहेत की ते सांगणं फार कठीण. म्हणून वादविवादे सांडून की जे संवाद, तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभवे. म्हणून वादविवाद सोडून संवाद साधावा, म्हणजे त्या योगे स्वानुभवाने आपल्याला आनंद प्राप्त होतो, ब्रह्मानंद प्राप्त होतो. एके कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी, तया सृष्टीची गोष्टी साचकेवी. एका कल्पनेच्या योगाने अनंत सृष्टी उत्पन्न होतात व नाशही पावतात. अशा सृष्टीला सत्य कसं मानावं? कल्पनेचा केला देव तेथे ज्याला दृढ भाव, देवा लागी येता खेव भक्त दुखे दुखावला. कल्पनेने देव आणला आणि तेथे दृढभाव झाला की त्या देवाला अपाय होताच, भक्त अत्यंत दुःखी होतो. कसं काय करावं? पाषाणाचा देव केला एके दिवशी भंगोन गेला, तेने भक्त दुःखवला रडे पडे आक्रंदे.
पाषाणाचा देव केला आणि एक दिवस तो भंगला. तेव्हा त्या भक्ताला दुःख झालं, तो रडू लागला, जमिनीवर पडून दुःखाने गडबडा लोळू लागला, मोठ्याने आक्रोश करू लागला. देव हारपला घरी, एक देव नेला चोरी, एक देव दुराचारी फोडीला बळे. एक देव घरातच हरवला, एक कोणीतरी चोरून नेला, एक कोणीतरी दुराचारी माणसाने जबरदस्तीने फोडून टाकला. एक देव जाणा जापा, एक देव जापा विना, एक देव उदकी टाकीला, एक देव घेऊन्या घातला पायतळी. एक देव भ्रष्ट केला गेला, एक देव कोणतरी पाण्यात बुडवला, तर एक देव कोणतरी पायदळी तुडवला. काय सांगतो तीर्थ महिमा, मोडून गेला दुरात्मा, खोर सत्व होते मा, काय झाले कळेना. लोक म्हणू लागले की खरोखर या तीर्थाचा किती महिमा आहे, दुरात्म्यांनी तो नाहीसा करून टाकला आहे. खरोखर स्थान किती जागृत होतं, पण आता ते सत्य कुठे गेलं कळत नाही. देव घडीला सोनारी, देव ओतीला होतारी, एक देव घडीला पाथरी पाषाणाचा. एक देव सोन्याचा घडवला, एक ओताऱ्याने घडवला, एक पाषाणानं पाथरवटाने घडवला. नर्मदांग डिंगा तीरी, देव पडिले लक्षभरी, त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे. नर्मदेच्या आणि गंडकीच्या तीरावर लक्षावधी देव पडलेले असतात. याप्रमाणे अज्ञानी लोकांची स्थिती झालेली आहे. देव एकच आहे असा दृढ निश्चय त्यांच्या ठिकाणी नसतो. चक्रतीर्थी चक्रांकित, देव असते असंख्यात, नाही मनी निश्चितार्थ एक देव. की शंकराचे बाण, शेंदूर फासलेले दगड, तांब्याची नाणी, स्फटिक इत्यादी नाना प्रकारचे देव देवारात पूजले जातात. ते खरे की खोटे कोण जाणणार. बाण तांदळे ताम्र नाणे, स्फटिक देवारी पूजने, ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. बरोबर. देव रेसिमाचा केला, तोही तुटोनिया गेला, आता नवा नेम धरिला मृत्तिकेचा. रेशमाचा देव केला, तो तुटून गेला, तेव्हा आता नवीन नियम धरला आणि मृत्तिका म्हणजे मातीच्या देवाची पूजा करू लागलेली आहे. आमचा देव बहु सत्य, आम्हा आकांती पावत, पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. त्या देवांचे भक्त म्हणतात की आमचा देवच खरा आहे, आम्हाला संकटाच्या वेळी पावत असतो आणि सर्व काळ आमचे मनोरथ पूर्ण करीत असतो. आता त्याचे सत्व गेले, प्राप्त होते ते झाले, प्राप्त नक्वचे पालटिले ईश्वराचे. आता ज्याचं सत्व गेलं आहे तेव्हा ते प्रारब्ध होते हो आता प्राप्त होत आहेत. प्रारब्ध चुकविता येत नाही, ईश्वर सुद्धा काही करू शकत नाही, प्रारब्ध भोगावंच लागतं. धातू पाषाण मृत्तिका, चित्रलेप काष्ट देखा, तेथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडती. याप्रमाणे लोक धातू पाषाण मृत्तिका चित्रे लाकूड इत्यादींच्या मूर्ती करून त्याची पूजा करतात. तरी समर्थ असं म्हणतात की मूर्खा तुला भूल पडली आहे, या सर्वांचा देव कुठे आहे, या सर्वांमध्ये देव कुठे आहे. ही आपुली कल्पना प्राप्त ऐसी फळे जाणा, परी त्या देवाची ना खुणा वेगळाची. ही सगळी आपली कल्पना आहे, आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला दुःख भोगावीच लागतात. खऱ्या देवाच्या खुणा काही वेगळ्याच असतात. म्हणून ही सर्व मायेची करणी आहे. ही सृष्टी कोटी गुणांची मिथ्या असे वेदशास्त्र पुराणे एकमताने सांगितलेलं आहे, म्हणून मिथ्या म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे, वेदशास्त्रे पुराणे ऐसीच बोलती. साधू संत महानुभाव त्यांचा ऐसाची अनुभव, पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. साधू संत आणि महानुभाव हे सर्वांचा अनुभव असा आहे की पंचभौतिक सृष्टी मिथ्या आहे. आप तेज वायू पृथ्वी आकाश ही पंचभौतिक विज्ञान आहे. खरा देव हा त्याच्या अतीत आहे, त्याच्या पलीकडे आहे. सृष्टीपूर्वी सृष्टी चालता, सृष्टी अवघी संहारता, शाश्वत देवा तत्वता आदि अंती. सृष्टी होण्यापूर्वी, सृष्टी असताना आणि सर्व सृष्टीचा संहार झाल्यावर आधी आणि अंती देव तत्वता शाश्वत असल्याचं जगात जशाला तसा असत. ऐसा सर्वांचा निश्चय हो, यदर्थी नाही संशय, वितरेका आणि अन्वयो कल्पनाथारूप. वरील सर्वांचा स्व अनुभवाचा निश्चय असा आहे की जिथे संशयाला जागाच नाही. सृष्टीचा संवाद आणि उभारणी सर्व कल्पना रूप आहे. एके कल्पनेचे पोटी बोलजेती अष्ट सृष्टी, तया सृष्टीची गोष्टी सावधायका. एका कल्पनेमुळे 8 प्रकारची सृष्टी निर्माण होते. ती सर्व तुम्हाला सावधपणे सांगतो. एकी कल्पनेची सृष्टी, तुझी शाब्दिक सृष्टी,
तिची प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व. हे कल्पनेची सृष्टी आहे की माझ्या जीवनामध्ये असं करणं, असं घर बांधणार आहे, असं काहीतरी मोठं होणार आहे. दुसरी शाब्दिक सृष्टी, शब्दांना सांगायचं किती मोठं आहे. तिसरी आपल्या डोळ्याला प्रत्यक्ष दिसणारी सृष्टी, तिला सर्वच जाणतात. चौथी चित्रलेप सृष्टी. पाचवी स्वप्न सृष्टी. सहावी गंधर्व सृष्टी. ज्वरसृष्टी. सातवी चौथी चित्ररूप सृष्टी आहे. पाचवी स्वप्नदृष्टी आहे. सहावी गंधर्व सृष्टी आहे. सातवी ज्वरसृष्टी आहे. आठवी सृष्टी दृष्टीबंधन आहे. अशा एकूण 8 सृष्टीमध्ये श्रेष्ठ कोणती आणि सत्य कोणती मानावी? आठवी दृष्टीबंधन. ऐशा अष्टसृष्टी जाण. त्यामध्ये श्रेष्ठ कोण? सत्य मानावी. म्हणून सृष्टी नासेवंत. जाणती संत महंत. सगुणी भजावे निश्चित निश्चया लागे. म्हणून सर्व सृष्टी नाशवंत आहे. ते सर्व संत महंत जाणतात. पण हा सर्व निश्चय दृढ होण्यासाठी आपणास भजन करावे लागते. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सारा सार विचारे संत संगे. सगुणाच्या आधारानेच निर्गुणाची प्राप्ती निर्धारपूर्वक करून घ्यावं लागते. सगुण साकारानंतर निर्गुण निराकरण जाता येत. यासाठी संत संगती व सारासार विचाराची आवश्यकता असते. तर मनुष्य सगुण साकाराकडून कायमस्वरूपी निर्गुण निराकरण जाऊ शकतो. त्यासाठी निर्धार करावा लागतो. आता असो हे बहुत संत संगे कळे नेमस्त. येरही चित्त दुष्चित संशयी पडे. असं आता हे सगळं खूप झालं. संत संगतीनेच हे सर्व निश्चितपणे कळून येतं. संत संघावर सारासार विचार नसेल तर चित्त चलविचल होऊन मनुष्य संशयात पडतो. आपला सगळ्यांचा अनुभव आहे. तव शिष्य आक्षेपिले सृष्टी मिथ्या ऐसे कळले. परी हे अवघे नाथिले तरी दिसते का. जेव्हा शिष्याने आक्षेप घेतला की सृष्टी मिथ्या आहे कळते, परंतु हे अवघे जर मिथ्या आहे तर मग सृष्टी कसं काय दिसते? बघा प्रश्न. दृश्य प्रत्यक्ष दिसे म्हणून सत्याची वाटते. यासी काय करावे ते सांगा स्वामी. याचे प्रत्युत्तर भले पुढिले समासे बोलिले. श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे. ज्याचं उत्तर पुढील समासामध्ये सांगितलं. श्रोत्यांनी ते ऐकलं पाहिजे. एव सृष्टी मिथ्या जाण जाणून रक्षावे सगुण. ऐसी ही अनुभवासी गुण अनुभवी जाणती. म्हणून सृष्टी मिथ्या आहे हे जाणूनच सद्गुणाचे रक्षण करावे. अशी ही अनुभवाची अनुभूतीच जाणू शकतात. अशा प्रकारे आपण या समासामधलं एका अर्थानं चिंतन केलेलं आहे. या सृष्टिकथन समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी जे चिंतन मांडलेलं आहे त्याचा आपण एक सहज चिंतन, एक विचार करणार आहोत. यात असताना म्हणलं की एखाद्या वस्तूचं संपूर्ण ज्ञान हे होण्यास वस्तूचे गुणधर्म कळले पाहिजे. ऊस गोड लागतो म्हणजे ऊस खाल्ल्याशिवाय कसं कळत? त्या वस्तूचं गुणधर्म तर कळले पाहिजे. तसे तिचे उत्तर वस्तूशी असलेले संबंध यथार्थपणे ध्यानात घेतले पाहिजे. त्या वस्तूचे जे संबंध काय आहेत, एखाद्या वस्तूचं संपूर्ण ज्ञान होण्यास वस्तूचे गुणधर्म कळाले पाहिजे. हे चुंबक आहे का लोखंड आहे याचे गुणधर्म कळाले पाहिजे. तसे तिचे इतर वस्तूचे असलेले संबंध हे सर्व अर्थाने ध्यानात घेतले पाहिजे. मी लोह आणि चुंबकाचं उदाहरण का दिलं? कारण परीस सध्या नाहीये. परीस आणि लोखंडाचं उदाहरण लोकांना काल्पनिक वाटू शकतं. त्यामुळे चुंबक आणि लोखंडाचा जर विचार केला तर एखाद्या वस्तूचे संपूर्ण ज्ञान होण्यास वस्तूचे गुणधर्म कळले पाहिजे. तसे तिचे इतर वस्तूचे असलेले संबंध यथार्थपणे ध्यानात घेतले पाहिजे. या वस्तूचे इतरांशी काय संबंध आहे? सजीव असतं निर्जीव असतं. म्हणून वस्तूचे 2 वर्ग पडतात समर्थ म्हणतात. एक वर्ग आहे आत्मवस्तू आणि दुसरा वर्ग आहे अनात्मवस्तू. आत्मवस्तू अक्षर अखंड आणि एकजिन्सी एकरस स्थिर व अविनाशी आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा. आत्मवस्तू कशी आहे तर अक्षर आहे, ती कधी पण क्षरणारी नाही. अखंड आहे, एक जिन्सी आहे, एक रस आहे, स्थिर आहे आणि अविनाशी आहे. अशा प्रकारची ही आत्मवस्तू आहे. तिच्याहून दुसरी सत्ताच नाही. एकच सत्ता आहे आत्मवस्तू. पण अनात्मवस्तू म्हणजे काय? ते सारं दृश्य विश्व, एक अनेकपणाने भरलेलं विश्व, सदैव गतिमान, पदोपदी नाश पाहून पुन्हा पुन्हा जन्मणार, अस्थिर आणि खंडित आहे.
हे लक्षात घेतलं पाहिजे. ही खंडित आहे. म्हणून अनात्म वस्तू म्हणजे हे अत्यंत एका अर्थानं मिथ्या, अनेकपणाने भरलेलं विश्व आहे, सदैव गतिमान आहे. मनुष्य गेल्यानंतर लोक त्याचं दुःख विसरून जातात काही दिवसानंतर, आणि हे विश्व पदोपदी नाश पण पुन्हा जन्म घेणार आहे. एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं की पुन्हा त्या कुटुंबामध्ये एक नवीन बालक जन्माला येते. हे अस्थिर आहे आणि अखंडित आहे, म्हणजे अखंड नाहीये. पण आत्मवस्तू ही अखंड आहे, ती शरणारी नाही. पण हे सगळं करत असताना मनुष्याच्या अंतःकरणामध्ये आत्मवस्तू ही जागृत होण्यासाठी अधिष्ठानाची आवश्यकता आहे. अधिष्ठान जर असेल तर मनुष्याला आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू याचं सर्वंकष ज्ञान होतं. म्हणून प्रत्येकाने आत्मवस्तूकडे जाण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मग यासाठी काय करावं लागेल? यासाठी प्रत्येकाला अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठानाशिवाय शक्य नाही, आणि त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे. अधिष्ठानाचं अनुष्ठान जर केलं तर मनुष्याला विधायक दृष्टी आहे. ही विधायक दृष्टी म्हणजे एका अर्थानं आत्मवस्तू. 1930 ची मधली गोष्ट आहे. सरदार वल्लभभाई पटेल गुजरातचा दौरा करत होते. काँग्रेसचे धोरण लोकांना समजून सांगणं, ब्रिटिश सरकारच्या अत्याचारावर लोकांचं लक्ष वेधणं, हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश होता. की काँग्रेसचं महत्व सांगायचं आणि ब्रिटिशांचे अत्याचार समजून सांगायचं. एकदा ते साक्षरते संबंधी बोलत होते. साक्षरता, त्यांचं भाषण फारच प्रभावी झालं. एका माणसानं उभारून त्यांना विचारलं, आपले म्हणणे आम्हाला पटले, सर्व लोकांनी साक्षर झाले पाहिजे. जो साक्षर आहे त्याने कमीत कमी 10 निरक्षर लोकांना साक्षर केलं पाहिजे. आम्हाला ते कार्य करण्यास आनंद वाटेल असं तो माणूस म्हणाला. परंतु आम्ही जेव्हा खेड्यातून जातो तेव्हा लोकांजवळ नसतो, कागद पेन नसते, पाटी पेन्सिल नसते, मग आम्ही त्यांना कसं काय शिकवावं? लॉजिक लक्षात घ्या. आत्मवस्तू जर जीवन व्हायचं असेल तर अधिष्ठान पाहिजे, अनुष्ठान पाहिजे. अनुष्ठान करताना विधायक दृष्टी पाहिजे. विधायक दृष्टी कशी पाहिजे? तर भौतिक दृष्ट्याचा विचार केला की अनात्म वस्तूचा विचार केला तर आम्हाला वही पाहिजे, पेन पाहिजे, आम्हाला लोकांना शिकवण्यासाठी काहीतरी साहित्य पाहिजे, त्याच्यामुळे लोकांना कसं सगळं शिकवणार, असं वल्लभभाई पटेल एक युवक म्हणाला. आम्हाला सगळं पटलं, सगळे साक्षर झाले पाहिजे, पण कमीत कमी 10 निरक्षर लोकांना साक्षर करणं हे आम्हाला पटलं, पण आम्हाला हे काही साहित्यच नाही आमच्याकडे, पाटी नाही, पेन्सिल, आम्ही कसं शिकवावं? हात हलवत परत यावं लागतं आम्हाला. आपणच यावर उपाय काहीतरी सांगा. केवळ भाषण देऊन हा प्रश्न सुटणार नाही. साधन सामुग्री नसताना कशी काय लोकांना अक्षर ओळख करून देता येईल, तुम्हीच सांगा. असा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेलला एका युवकाने केला. सरदार पटेलांनी त्याचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकलं. नंतर ते उत्तर दाखल म्हणाले, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. इंग्रजांनी या देशात खूप गोष्टी बाहेर नेल्या व नेत आहेत. आम्हाला दरिद्री करून टाकला, पण आमच्याजवळ एक फार मोठी संपत्ती दिलेली आहे, जरी वही पैन नसली तरी ती त्यांना कधीच नेता येत नाही. ती संपत्ती म्हणजे आमची भूसंपत्ती, आमची जमीन, आमची माती, हीच आमची भारत माता आहे. याच मातीतून धान्य, अन्नधान्य, सोनं, चांदी, तांब, खनिज संपत्ती निर्माण. या मातीवरच आम्ही लिहिणं वाचणं सुरू केलं तर आणखी आम्हाला दुसरं साधनाची काय आवश्यकता? सगळ्या श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुद्दा लक्षात घ्या. आत्मवस्तू आणि अनात्म वस्तू. अनात्म वस्तू शिवाय आत्मज्ञान मिळू शकत नाही, चूक आहे. जर आपल्याकडं उपलब्ध जे साधन आहे त्या साधनाच्या आधारावर आपण हे लोकांना देऊ शकतो. पटेलांनी सांगितलं की भूमी ते इंग्रजांनी नेली नाही, भूमीवर तुम्ही मातीवर लोकांना शिकवा, जर पाटी पेन्सिल नसेल तर. अशा प्रकारचं अनात्म वस्तू म्हणजे सारं दृश्य विश्व, अनेकपणाने भरलेलं विश्व, सदैव गतिमान, पदोपदी नाश पाहून पुन्हा पुन्हा जन्मन असतं, अस्थिर आणि खंडित असतं. वास्तविक आत्मा केवळ दृष्ट आहे. सर्व स्थळांचा तो दृष्ट असल्याने तो एकाच वेळी सर्व ठिकाणी असतो. सर्व समयांचा दृष्ट असल्याने तो नित्य अविनाशी आहे. सर्व वस्तूंचं असणं आणि नसणं आत्मा दृष्टपणाने पाहत. वस्तू असंख्य प्रमाणात आल्या आणि गेल्या तरी त्याचा दृष्टपणात काही फरक पडत नाही. तो कशाचे कारण नाही, कशाचं कार्य नाही, असा तो आत्मा अनंत आहे. आत्मा कसा आहे तर तो अनंत आहे. आणि अनंत कशा प्रकारचा आहे तर उदाहरण त्यांनी सांगितलं की आपल्या सर्वांना आत्मा अनंत आहे असं जर सिद्ध करायचं असेल तर मी माझ्यासारखाच आहे. संपला विषय.
मी माझ्यासारखा याचा अर्थ मी चेहऱ्याने रूपानं असं नाहीये. तर माझा आत्मा अनंत आहे. माझा कुठल्या दुसऱ्या आत्म्याशी माझा प्रतिस्पर्धी नाही आहे. माझा आत्मा निरंतर विकास करणार. एखाद्या विद्यार्थ्याला 9वी वर्गामध्ये जर 80% गुण मिळाले, त्याच्या मित्राला 100% गुण मिळाले, तर त्याची स्पर्धा त्या मित्राशी नाहीये. त्याला त्याचे 90चे 92 करणं, 95 करणं ही त्याची मूळ दृष्टी असली पाहिजे. त्याला दृष्टेपण असं म्हणलं. दृष्टेपणामध्ये काही गुण पडलं नाही पाहिजे. म्हणून तो आत्मा अनंत आहे. आपल्याच आत्म्याने आपल्याच विकास केला पाहिजे. म्हणून मी माझ्यासारखाच आहे अशा प्रकारची भावना पक्की झाली पाहिजे. तू कोणासारखा होणार आहे? वडिलांसारखा डॉक्टर होणार आहे का? वडिलांसारखा इंजिनियर होणार आहे का? आजोबासारखा फॉरेस्ट खात्यात नोकरी करणार आहे? हा मुद्दाच नाही. मी माझ्यासारखाच आहे असा तो आत्मा अनंत असतो. तो स्वतःला मी माझ्यासारखाच म्हणतो. माझ्यासारखं दुसरं कोणी नाही, मी माझाच आहे. माझ्या कोणत्या तरी कार्यामुळं प्रसन्न होऊन ईश्वराने मला स्वर्गात सर्व लोकातील त्याच्या महालात निमंत्रित केले. प्रसन्न त्या महालात एका प्रशस्त हॉलमध्ये माझं ईश्वरानं स्वागत केलं. त्या हॉलमधील भिंतीवर सर्व प्रसिद्ध महापुरुषांचे आणि काही देवदेवतांची चित्र लावली होती. कृष्ण, बुद्ध, शंकर, प्लॅटो, पायथागोरस, कम्युनिशियम, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, सीझर, अशोक, शेक्सपियर, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी अशी सगळी चित्र लावली. त्या चित्र गॅलरीकडे निर्देश करत ईश्वराने मला विचारलं, यातील कोणाला तू आपला आदर्श बनवू इच्छितोस? बघा, उदाहरण लक्षात घ्या. सृष्टी कथन आपण करत आहोत. अनात्म आणि आत्मवस्तू याचं चिंतन चालू आहे. हा चिंतन करत असताना मी अनंत आहे, मी अविनाशी आहे, तो मी माझ्यासारखाच आहे, हा जो संदर्भ आहे तो मुद्दाम या ठिकाणी मी या दृष्टांताने सांगतो की ईश्वराने त्या माणसाला विचारलं, यातील कोणत्या गोष्टी तू व्यक्तीला आदर्श म्हणू शकतोस, इच्छितोस, कोणाची एकाची निवड कर, तसे तुला बनवण्यासाठी मी तुला मदत करतो. एवढे सगळे महापुरुषांचे फोटो लावलेले आहेत. त्यापैकी तुला कोणासारखं व्हायचं आहे ते तू एकाची निवड करच, आणि हे तुला बनण्यासाठी मी मदत करेन. कुठला व्यक्ती महापुरुष निवड, तू महापुरुष तसं तुला व्हायचंय. सर्व चित्राकडे एक एक करत काळजीपूर्वक त्या व्यक्तीनं बघितलं. सर्वांचं निरीक्षण झाल्यावर मला असे म्हणावं असे वाटते, असं तो म्हणाला, यातील कोणाचाच आदर्श म्हणून मी स्वीकारू नये. यातला कोणाचा आदर्श मी स्वीकारू नये अशी माझी आंतरिक प्रेरणा मला सांगत आहे. अशी मला आंतरिक प्रेरणा होत आहे. या महापुरुषांपैकी कोणाचाच मला आदर्श स्वीकारायचा नाही असं मला वाटतं. याच वेळी ईश्वराने लगेच त्या चित्रकाराला बोलून माझं एक छोटे चित्र काढण्यास लावले व ते चित्र पण त्या घरी एका जागी टांगून पडले. बघा, ईश्वरानं लगेच एका चित्रकाराला बोलवलं आणि याचं चित्र काढलं आणि तिथे लावलं. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला हीन किंवा कमी न समजता आपणच आपले आदर्श बनावं लागतं. मार्ग तयार नसतात, मार्ग चालण्याने बनतात असतात. पांतस्थानी लक्षात, ज्याला आत्मवस्तू व्हायचा असेल त्यांनी या अनात्म वस्तूचा त्याग केला पाहिजे. तो ग्रस्त म्हणाला, मी माझ्यासारखंच व्हायचं ठरवलेलं आहे, मीच होणार आहे. असं ठरवल्यानंतर मी माझ्यासारखाच आहे असं म्हटल्यानंतर ईश्वराने त्याचं चित्र चित्रकाराला काढायला लावलं आणि त्या व्यक्तीचं चित्र त्या हॉलमध्ये लावलं. कारण त्या हॉलमध्ये जे फोटो होते ते बुद्धांचा होता, कृष्णाचा होता, शंकराचा होता, पायथागोरसचा होता, कम्युनिशियमचा होता, येशू ख्रिस्ताचा होता, भगवान बुद्धाचा होता, ख्रिस्तांचा होता, रवींद्रनाथ टागोरांचा होता, गांधीजींचा होता. एवढे फोटो का लावले होते? कारण त्यांनी ठरवलं होतं मी माझ्यासारखाच आहे, मला कोणासारखं व्हायचं नाही, मला अनात्म वस्तू व्हायचं नाही, मला आत्मवस्तू व्हायचं आहे असं या सर्वांनी ठरवलेलं होतं. आणि म्हणून या व्यक्तीनं असा निर्णय दिल्यामुळे मला कोणासारखंच व्हायचं नाही, मी माझ्यासारखाच होणार आहे असं म्हणल्याबरोबर देवाने सुद्धा त्याचं चित्र काढलं आणि त्या हॉलमध्ये लावलं. तर आपल्या जीवनाचं जर चित्र बदलायचं असेल, अवलंबित जीवन जगायचं नसेल, असे अवलंबित जीवन जे लोक जगत नाहीत ते लोक आत्मवस्तू प्राप्त करू शकतात. आणि म्हणून अशा प्रकारचं आत्मा हा अनंत आहे, त्याची कोणाशी तुलना होऊ शकत नाही, तुलना करू नये, अशा प्रकारचा एक उत्कृष्ट सिद्धांत आहे. त्याला गुरुंनी दृष्टांत आपल्या समोर मांडला. याच्या उलट विश्व आणि विश्वातील साऱ्या वस्तू या सात म्हणजे नष्ट होणार. अनंत आत्म्यामध्ये अनंत सात वस्तू अनंत काळ का व कशा निर्माण होऊन राहतात ती खरी समजते. एवढं जर ते
आणि अशा वस्तू या मर्यादित आहेत, नष्ट होणाऱ्या आहेत, तरी सुद्धा अनंत आत्म्यामध्ये अनंत सात वस्तू अनंत काळ का व कशा निर्माण होत राहतात हेच कळत. कशामुळे निर्माण होतात? जसं सागरामध्ये लाटा उत्पन्न व्हायच्या आणि लाटा नष्ट व्हायच्या, मग लाटा उत्पन्नच कशाला होतात ज्यांना जर पाण्यामध्ये पण मिसळून जायचं असेल तर? ही एक समस्या आहे. त्यामुळे एकरस एकले एक निर्गुण आत्मस्वरूपामध्ये ही बहुरंगी, बहुगुणी, बहुढंगी, बहुरूपी आणि बहुप्रसवा सृष्टी आहे. किती छान सांगितलं. सृष्टी कथन करताना समर्थ असं म्हणतात की ही सृष्टी कशी आहे? एक रस, एकले, एक निर्गुण आत्मस्वरूपामध्ये ही बहुरंगी, बहुगुणी, बहुढंगी, बहुरूपी आणि बहुप्रसवा सृष्टी आहे. ही नवीन निर्माण करते, प्रसवते आणि नवीन काहीतरी निर्माण करते. अशा प्रकारची सृष्टी ही आहे. मग ही सृष्टी कशी निर्माण झाली? सद्रूप आत्म्यामध्ये असतलं स्थान नाही. लक्षात घ्या, सद्रूप जो आत्मा असतो त्याच्यामध्ये असत्य गोष्टीला स्थान नाही. पण आत्म्यामध्येच प्रगटणाऱ्या विश्वामध्ये जिकडे तिकडे सद्रूप मृत्यूचं साम्राज्य दिसतं. चित्त स्वरूप आत्म्यामध्ये अचेत येणाराही स्थान नाही. बघा, जिकडे तिकडे असद्रूप मृत्यूचं साम्राज्य, असद्रूप म्हणजे न दिसणार. चित स्वरूप आत्म्यामध्ये अचेत येणारा स्थान नाही. चेतन जे अचेतन आहे, अचेत आहे, त्याला स्थान नाही. पण विश्व अचेतन जडद्रव्याने भरलेला, आत्मा आनंदमय आहे. परमेश्वराचं ते स्थान, परमप्रेमाचं स्थान. आत्मा हा आनंदमयच आहे. आणि हा आत्मा कसा आहे? हा विश्वामध्ये परमप्रेमाचं स्थान आहे. बघा, आपल्या आत्म्यावर आपण किती प्रेम करतो. आपण दुसऱ्यावर प्रेम करतो नव्हे, दुसऱ्या प्रेम केलंच पाहिजे, पण दुसऱ्या आपण वात्सल्य व्यक्त केलं पाहिजे. प्रेमाची परिभाषा बदलली. प्रेम केलं आणि प्रेम असफल झालं, लोक आत्महत्या करतात. पण वात्सल्य ज्यांनी केलेलं आहे ते वात्सल्य ज्यांनी केलं, वात्सल्य कोणाला दिला असेल, ज्याला वात्सल्य दिलं तोही मरत नाही आणि वात्सल्य व्यक्त करणारा सुद्धा मरत नाही. म्हणून परमप्रेमाचं त्याला स्थान असं म्हणलेलं आहे. अशा परमप्रेमाचं स्थान आत्मा आनंदमय आहे तेव्हाच होऊ शकतं. म्हणून यासाठी प्रत्येकाने कसं राहिलं पाहिजे? परमप्रेमाचं जर स्थान पाहिजे असेल, आत्मा आनंदमय व्हायचा असेल तर कबीरदास असं म्हणतात, नेकी करना और कुएं में डालना. अनेक चांगली कामं करा, लोकांनी प्रशंसा लोक करणार नाही, त्याचा मोबदला देणार नाही, तुम्ही मोबदल्याची अपेक्षा करू नका आणि केलेलं सत्कार्य मनातून विसरून जा. जिगर मुरादाबादी नावाचे एक शायर होते. त्यांचं अंतःकरण म्हणजे ते फार मोठे होते. अंतःकरण फार मोठे होते, सर्वांना मदत करायची, त्यांचा पुढाकार असायचा. एकदा एक म्हातारीबाई त्यांच्याकडे आली आणि काकुळतीने म्हणाली, मी ईश्वराची शपथ घेऊन सांगते की माझा मुलगा निरपराधी आहे. आम्ही कसे तरी प्रामाणिकपणे आमचे पोट भरत आहोत. पोलीस लोकांनी त्याच्या नुसत्या संशयावरून त्याला पकडलाय. त्याला आपण कृपया काहीतरी करून त्याला सोडव. बघा, लक्षात घ्या, निष्काम कर्म कसं असतं. सृष्टी निरूपणाचा विचार करत असताना परमप्रेमाचं स्थान काय असतं, आत्मा आनंदमय कधी होतो हे लक्षात घेण्यासारखं आहे. तर त्याला सोडवा. दुसऱ्या दिवशी ते स्वतः DSP कडे गेले मुरादाबादी. पोलीस चौकीत जाऊन आले. नंतर आपल्या मित्राकडे गेले. मित्राला सर्व सांगितलं. मित्र म्हणाला, चल आपण त्या म्हाताऱ्याच्या घरी जाऊन सांगू की तुझ्या मुलाची सुटका झाली आहे. ते पाहू. मुरादाबादींनी त्या म्हातेरे बाईला तिचं दुःख ओळखलं आणि माझ्या मुलाला संशयाने पकडले, तिला सोडवा अशा प्रकारची विनंती केली. मग स्वतः मुरादाबादी DSP कडे गेले, पोलीस चौकीत जाऊन आले. नंतर आपल्या मित्राकडे गेले आणि मित्राला सर्व सांगितले की बा अशा अशा प्रकारे त्या मुलाला मी सोडवलं. मित्र म्हणाला, चल आपण त्या म्हातारीच्या घरी जाऊन मुलाची सुटका झाली की नाही ते पाहूया. झाली की नाही सुटका? घराचा पत्ता नीट माहित नव्हता. शोधत शोधत ते घराजवळ पोहोचले. बाहेरच त्यांना समजले की म्हातारीच्या मुलाला सोडलेलं आहे. लक्षात घ्या सगळेजण, प्रसंग किती मोठा आहे. त्या म्हातारीच्या मुलाला सोडण्यासाठी मुरादाबादीने प्रयत्न केले होते. मग त्याला खरंच सोडलं की नाही म्हणे बघण्यासाठी त्यांचा मित्र मुरादाबादींना घेऊन त्या म्हातारीच्या घरी गेले. बाहेर उभे राहिले आणि म्हातारीला भेटून जसं म्हणाले, जिगर त्या म्हणाले, अरे
आपले काम झाले. मुलगा सुटला आहे ही वार्ता आपल्याला इथल्यानंतर कळाली. आता मुलगा सोडून हे आपलं काम होतं, निष्कर्म होत. आता ते सुटलाय त्यामुळं आपलं काम झालं, बस झालं. आता उगाच आज जाऊन आपल्या उपकाराची जाणीव कशाला करून द्यायची? मुलगा सुटला कळालं, आता पुन्हा कशाला जाऊन सांगायचं की मी तुमच्या मुलाला सोडलं, अशी जाणीव कशाला करून द्यायची? त्यांना उगाच संकोचल्यासारखं वाटेल. असं संकोचलं मग त्यात मतलब काय? जर आपण कोणाला मदत केली आणि आपण जर त्याला म्हणलं की माझ्यामुळे झालं, तर त्या माणसाला किती संकोच होईल, मग त्याचा उपयोगच काय? म्हणून आपण त्या म्हातारीच्या घरात भेटायला जायचं आणि तिचा मुलगा सुटला, हे आपलं कर्म आहे. आजकाल सिद्धीपेक्षा लोकांना प्रसिद्धीची हवा जास्त आहे. नावासाठी कीर्ती, कीर्तीसाठी काळा पैसा पांढरा करण्याची आणि दान देणगी मदत करणं, म्हणजे नावासाठी कीर्तीसाठी काळा पैसा पांढरा करण्यासाठी दान देणगी किंवा मदत केली जाते. निरपेक्ष वृत्ती, परोपकार करणारे जिगर मुरादाबादी सारखे लोक विरळच असतात. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की यात जो संदर्भ दिला की आत्मा आनंदमय आहे, परमप्रेमाचं स्थान आहे, हे मुरादाबादींनी सिद्ध करून दाखवलं की तो मुलगा सुटला याचा अर्थ मला आनंदमय आत्मा झाला आणि माझं परमप्रेमाचं स्थान प्राप्त झालं. आता आपण जर त्यांच्या घरी जाऊन सांगितलं की माझ्यामुळे तो सुटला, मग हा सगळा विषयच मिटला. म्हणून कधी पण कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेता कामा नये. त्याला निष्काम कर्मयोग असं म्हणणं आहे. जिथं निष्काम कर्मयोग आहे तिथं आत्मा आनंदमय आहे, तिथं प्रेमाला स्थान. त्यामध्ये दुःखाला वाव नाही. तरी जीवनात दुःखाचा भरपूर अनुभव सगळ्यांनी येतो. आत्मा अनात्म विवेकानं ही समस्या समाधानकारक रीतीने सुटते. आत्मबुद्धीच्या ज्ञानदृष्टीने दृश्य विश्व आत्मस्वरूप दिसतं आपल्याला. देहबुद्धीच्या अज्ञान दृष्टीने आपल्याला तेच विश्व दृश्यपणाने वेगळं दिसतं. ज्ञानदृष्टीमध्ये दृष्ट आणि दृश्य याचं निराळेपण दिसतं, पण वेगळेपण नसतं. मी आत्मस्वरूप दृश्य रूपाने पसरलेला आहे अशी प्रचिती असते. हे जग म्हणजे मीच आहे. त्यामुळे जग निराळे दिसून वेगळे वाटत नाही. तसा एखादा ग्रस्त आपल्या मुलाला कपडे नवीन घेतो, तसं शेजारच्या मुलाला नवीन कपडे घेतो, त्याला काही वेगळं वाटत नाही. अज्ञान दृष्टीमध्ये दृष्ट आणि दृश्य यांच्यामध्ये निराळे दिसतं, ते वेगळे देखील वाटतं. दृष्ट आणि दृश्य यांच्यामध्ये अज्ञान असतं. अंतःकरणाच्या पडद्यामुळं अनंत दृष्टा सात ज्ञानाचा बनतो, पण संकुचित बनतो. मग दृश्याला ज्ञेय मानून त्याचं ज्ञान करून घेणं त्याच्या मागे धावतो. वास्तविक सर्व अंतःकरणातच दृष्टा एकच आहे, एकच दृष्टा आहे, वेगळं बघायची गरज नाही. म्हणून प्रत्येकाने परहित जपलं पाहिजे. मासू हा एक चिनी साधक होता. जंगलात राहून तो दिवस प्रार्थना करायचा. त्याचं जीवन तसं होतं. एके दिवशी त्याचे गुरु तिथे आले. मासू साधनेत मग्न होता. गुरुने त्याच्या साधनेत व्यत्यय आणला नाही. ते तिथे गुपचूप बसले. एका दगडावर त्यांनी वीट घासायला सुरुवात केली. तेव्हा मास्तूची साधना संपली. त्याचं लक्ष अचानक गुरूंकडे गेलं. गुरुदेवांना नमस्कार करून त्याला आश्चर्य विचारलं, आपण हा लहान मुलासारखा काय खेळ खेळताय? वीट दगडावर कशाला घासत आहात? त्या विटेला मी घासून आरसा बनवणार. बघा त्याचे गुरु काय म्हणाले, मी इतकी वीट घासणार आहे दगडावर की त्या विटेचा आरसा झाला पाहिजे. गुरुदेवाने उत्तर दिलं. मासूनने विचारलं, हे कसं काय शक्य आहे? वीट घासून का कुठे तिचा आरसा बनत असतो? ही काय गंमत चालवली तुम्ही? गुरु त्यावर म्हणाले, हे जर अशक्य असेल तर तुझी साधना तपश्चर्या पण व्यर्थ. या विटेचा जर आरसा होत नसेल तर तुझ्या तपश्चर्याला काय अर्थ नाही. तू फक्त एकांतात बसतोस, लोकांत जातो, डोळे बुडून पहा किती जर लोक हे दुःखी आहेत, ते मदतीची अपेक्षा करीत आहेत. त्यांचे दुःख दूर कर, अनाथांचा नाथ हो, त्यांचे अश्रुपूस, पीडितांची आणि रुग्णांची अपंगाची सेवा कर, दीन दुर्बल दुःखी यांची सेवा हीच तुझी साधना असेल. या सेवेमुळे तुझं मन आरशासारखं बनेल. काय खरं काय खोटे, कोण बिंबित आणि कोण प्रतिबिंबित आहे कळेल. स्वहितापेक्षा परहिताची कास धर. मासूने गुरुच्या चरणावर वंदन केलं, त्यांचे आशीर्वाद घेतले. त्रस्तांचा त्राता, पतितांचा पालक होण्यासाठी त्याने आता लोकांत स्वीकारला. त्याच्या खऱ्या प्रार्थनेला आरंभ झाला. आम्ही देवाची पूजा करू हरकत नाही. जर वीट घासून त्याचा आरसा होत नसेल तर किती जरी तपश्चर्या केली, किती उपासना केली, याचा उपयोग काय होणार आहे? म्हणून म्हणलं की तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. श्रीहरी जर स्वभावातच येणार नसेल तर किती जरी भक्ती करत बसला पण तर काय उपयोग नाही. म्हणून
हे जर श्रीहरी स्वभाव द्यायचा असेल तर अनाथांचे अश्रू पुसले पाहिजे, पीडित आणि रुग्णांची सेवा केली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, तरच हे शक्य आहे. अशा प्रकारचं सृष्टिकथनामध्ये अत्यंत सविस्तरपणे समर्थांनी याची माहिती दिलेली आहे. पुढे समर्थ असं म्हणतात, प्रत्येक व्यक्तीचं ज्ञान निराळं बनतं, ते खंडित ज्ञान खरे ज्ञान नाही. खऱ्या उर्फ सम्यक ज्ञानाचा उदय होण्यासाठी व्यक्तीपणा अव्यक्त सामान्यात लीन व्हावा लागतो. व्यक्तीपणा जो आहे ना तो सामान्यात मिसळला पाहिजे. मी वेगळा असं म्हणून जमणार नाही. व्यक्तीपणास अहंकाराचं अधिष्ठान असते. सगुणाच्या उपासनेमध्ये अहंकार भगवंताच्या चरणी लीन. व्यक्तीपणास अहंकाराचं अधिष्ठान असतं, पण सद्गुण उपासनेमध्ये अहंकार भगवंताच्या चरणी लीन होतो. सगुण उपासना व सत्संग स्वस्वरूपाचं दर्शन घडून, ते दर्शन आपण सर्वांनी घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचा संदर्भ समर्थांनी मांडताना सृष्टिकथनाचा विचार करताना समर्थ मनाच्या 56व्या श्लोकात असं म्हणतात, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमास. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमासा. दीन दुबळ्यांना जो दयाळूपणे वागवतो, मनाने जो कणवाळू आहे, ज्याच्या अंगी सर्वांकरता स्नेहभाव आहे, जो कृपाळू आहे, जनांचं दास्य स्वीकारणारा आहे, जो मागे पुढे पाहत नाही कोणाची सेवा करण्यासाठी, अशांच्या अंगी क्रोध संताप मत्सर असणं शक्यच नाही, असाच व्यक्ती समर्थांचा सर्वोत्तम दास ठरतो, हे स्पष्ट समर्थांनी सांगितलं. म्हणून 56व्या समासामध्ये आणि 56व्या मनाच्या श्लोकामध्ये समान अर्थ समर्थाने दिलेला आहे. हे समर्थांच्या साहित्याचं वैशिष्ट्य. आणि म्हणून शास्त्रकाराने असं म्हणलेलं आहे की पिंडी ते ब्रह्मांडी ही विशेष गोष्ट नाहीये, ब्रह्मांड ते पिंडी आणणं ही विशेष गोष्ट. आणि ब्रह्मांड ते पिंडी आणण्यासाठी उपासना आहे. ब्रह्मांडी ते पिंडी सगळं तत्वज्ञ आणण्यासाठी आपण साधना करतो, प्रवचन करतो, कीर्तन करतो. जर पिंडी ते ब्रह्मांडी असेल तर पिंडाला दुसरं काही काम करायची गरजच नाही, ब्रह्मांडामध्ये आहेच आहे. पण ब्रह्मांडामध्ये जे आहे ते पिंडामध्ये जर आणायचं असेल आपल्याला, तर आपल्या सर्वांना उपासना करावं लागेल. आणि यासाठी सृष्टिकथन केलं. सृष्टिकथन यासाठी केले की सृष्टी अपूर्ण आहे, जे दृष्टीशी पडतं ते अपूर्ण आहे. त्यासाठी सर्वांनी ते दृश्य स्वरूप आणण्यासाठी उपासना केली पाहिजे. म्हणून खरा साधक अनाथ दुःखी जीवावर दया करतो, कारण तो जात्याच कोमल अंतःकरणाचा असतो. शरण आलेल्या लोकांना तो आश्रय देतो, त्याचं मन प्रेमाने भारलेलं असतं. तिथे रागाला आणि त्रासाला थारा नसतो. हे सर्व भक्ताला परमेश्वराच्या भक्तीमुळे शक्य होतं. भगवंताच्या दर्शनामुळे तो इतका कृतकृत्य होतो की केवळ परोपकार करणे हेच त्याचं जीवन उद्दिष्ट झालं. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, मी उपकार करण्यापुरतं उरलेलं आहे, त्यामुळं अपकार मी कोणावर करणार नाही. असा हा देव, असा सर्वांची लोकांची सेवा करताना नैतिक कर्तव्य म्हणून तो ते करत राहतो. त्यात देवघेवीचा व्यवहार नसतो. केवळ लोकांचे दुःख पाहून त्याचे मन द्रवतो, त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न जन्मभर तो त्याचा सांभाळ करतो. अशा वेळेस नुसतं शारीरिक दुःख दूर करतो असे नाही, तर त्यांच्या मनाचे तो शोषण करतो. अशा प्रकारचं सृष्टिकथनामध्ये समर्थ रामदास स्वामींनी हा जो भाव सांगितलेला आहे तो अत्यंत महत्वाचा. म्हणून प्रत्येकाने हा जो भाव आहे अंतःकरणामध्ये तो स्वभाव आहे, त्याला स्वदेशी भाव असं म्हणलेलं आहे. असा स्वभाव आपण व्यक्त करणं त्याला सृष्टिकथन असं म्हणलं. एक इंग्रज व्यापारी महाराजा रणजित सिंह यांच्या दरबारी आला. विक्रीसाठी त्याने बरोबर काचेच्या बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. महाराज बरीच खरेदी करतील असं त्याला वाटलं. महाराजांनी त्यातली एक सगळ्यात महागाची फुलदाणी उचलली व जोऱ्यात खाली फेकली. फुलदाणीचे तुकडे तुकडे झाले. महाराजांनी त्या तुकड्याकडे बोट करीत त्या व्यापाऱ्याला विचारले, यांची आता किंमत काय? व्यापारी म्हणाला, काही नाही. महाराजांनी मग आपल्या सेवकाला पाठवून एक पितळी परात आणायला सांगितली व हुकूम दिला, हिला हातोडीने तोडून टाका व तुटलेली परत बाजारात विकून या. थोड्या वेळाने सेवक परत आला. त्याने परत विकून आलेले पैसे महाराजांना दिले.
महाराज ते व्यापाऱ्याला म्हणाले, बघ माझा देश गरीब आहे, आम्हाला महागड्या विदेशी वस्तूची गरज नाही, आम्ही अशा देशी वस्तू उपयोगात करतो की ज्या असतात स्वस्त, कुठल्यानंतर सुद्धा पैसे मिळतात, त्याला काहीतरी मोल असतं. देशात निर्माण झालेल्या वस्तूच आम्ही वापरतो. परदेशी गोष्टी किती आकर्षक असल्या आणि सुंदर असल्या तरी आम्ही खरेदी करत नाही. तुझ्या फक्त फोडलेल्या फुलदाणीचे पैसे घे आणि तू निघून जा. दृष्टांत अत्यंत महत्वाचा आहे की आपण कशा प्रकारचा विचार करतो की जे माझं आहे ते माझंच आहे, अशा प्रकारचा अनुभव प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. म्हणून मनाच्या 56व्या श्लोकामध्ये समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ही लोकसेवा करण्यासाठी खरा भक्त कसा असतो हे सांगण्यासाठी समर्थांनी सुंदर विशेषणे वापरले आहेत. तो दयाळू असतो, मायाळू असतो, कृपाळू असतो, दासपाळू असतो. विशेषणामध्ये तो आळू, प्रत्येकाचं यमक साधलं गेलेलं आहे, पण यामध्ये नाजूक नाद निर्माण झालेला. बघा किती नाजूक नाद निर्माण. दयाळू, कृपाळू, मायाळू, दासपाळू, आळू अशा विशेषाने युक्त असलेला दास स्वामित्व प्राप्त करतो. श्रीरामाला समर्थ म्हणतो. दास असलेल्या रामदासांना समर्थ विशेषण प्राप्त झाले. ही विशेष गोष्ट द्यात. रामदास स्वामी रामाला समर्थ असं म्हणतात की राम हा समर्थ आहे, पण दास असलेल्या रामदासांना समर्थच विशेषण प्राप्त. जो व्यक्ती ईश्वराला समर्थ समजतो, ईश्वर सर्वसाक्षी आहे, ईश्वर श्रेष्ठ आहे असं म्हणतो, असाच व्यक्ती लोक त्याला ईश्वर स्वरूप मानतात, लोक त्याला श्रेष्ठ मानतात. पहिल्यांदी सृष्टी कथन करत असताना प्रत्येकाने या सृष्टीला चालवण्याची एक शक्ती आहे, तिला आपण श्रेष्ठ जर मानलं, त्या शक्तीला, त्या परमेश्वराला, तर आपणही जगामध्ये, आपल्याला लोक जगामध्ये श्रेष्ठ मानतील. म्हणून हे जे लोक आहेत त्याच्याऐवजी मायाळू, कृपाळू आणि प्रत्येकाने दयाळू झालं पाहिजे. मायाळू, दयाळू, कृपाळू, दासपाळू असं जर आपण होऊ शकलो तर एक नाद निर्माण होईल. आणि म्हणून या सृष्टीमध्ये जर बदल व्हायचा असेल तर आपल्या सर्वांमध्ये ब्रह्मांड ते पिंडी अशा प्रकारचा आपला प्रवास उलट दिशेला जर झाला तर सर्वांना एका अर्थाने ज्ञानयुक्त मोक्ष प्राप्त होईल. यासाठी समर्थांनी सृष्टी कथनाचा हा समास मुद्दा आपल्यासाठी व्यक्त केलेला आहे. त्याचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यदने तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट दुतया भूता, चरा कल्पतरूंचे आरव. चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये, दृष्टा दृष्ट विजय होवावे जी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, आहोईल दान पसावो. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर प्रवचन झालं. सृष्टी कथन समर्थांनी पहिल्याच ओळीमध्ये म्हटलं आहे की सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. म्हणजे सृष्टीपूर्वी ब्रह्म आहे, ब्रह्म आहे म्हणून सृष्टी निर्माण झाली ना. आपल्याला एकनाथ महाराजांचा तो अभंग आहे बघा, केवढा मोठा तो. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे तेरे. तेथे एक ढालगज निर्माण झाली. मग ती ढालगज निर्माण झाली पण कोणी केली, तर त्या परब्रह्माने. म्हणजे परब्रह्म आहे म्हणून ढालगज म्हणजे माया, परब्रह्म आहे म्हणून माया निर्माण झाली. तेथे एक ढालगज निर्माण झाली. तेने पा एवढी ख्याती केली, ब्रह्मादिका इंद्रादिका म्हणे बाहुली.
अमरपुरी तिचीच घरकुली. म्हणजे पाहायला गेलं तर त्या मायेला निर्माण करणारा कोण आहे, तर परब्रह्म आहे. मग याच्यामध्ये समर्थांनी बरंच ह्या समासामध्ये सांगितलं की असे सगळ्या प्रकारचे देव पण दाखवले. मग आता हे सगळं सत्य की मिथ्या. आता इथे श्रीकृष्ण एवढं पण बोलले की भगवंत काय बोलले की माझी विभूती पिंपळ आयसा बोलीला गोपाळ. म्हणजे भगवंत काय बोलले की माझी विभूती पिंपळ आहे, पण वृक्ष तोडिता तत्काळ तुटत आहे. म्हणजे वृक्ष तोडला तर तो तुटतोय, म्हणजे पिंपळ तोडला तर तुटतोय. पिंपळ जरी आपण म्हटलं की पिंपळ म्हणजे भगवंत श्रीकृष्ण आहे असं जरी आपण म्हटलं तरी पिंपळ तोडला तर तुटणार आहे, तो वाळणार आहे, तो जळणार आहे. मग भगवंताचं स्वरूप कसं आहे, तर नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. मग फार सुंदर या समासामध्ये समर्थांनी तो श्लोक पण घेतलेला आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न च इनम क्लेदयंतोपा न शोषयती मारुतः. म्हणजे हे कशाने शस्त्राने तुटणार नाही. भगवंताचं स्वरूप असं आहे की अग्नीनी जळणार नाही, शस्त्राने तुटणार नाही, किंवा कोणी त्याला शोषून पण घेऊ शकत नाही. म्हणजे असं ते भगवंताचं स्वरूप आहे. मग फार सुंदर असं निरूपण समर्थांच्या या समासावर महाराजांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि महाराजांचा नेहमीच खासियत अशी आहे की प्रत्येक समासावर निरूपण करताना ते अगदी छोटे छोटे असे दृष्टांत देऊन तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे समासाचं निरूपण करत असता. हां, गोड असं. आणि त्यासाठी म्हणजे सगळ्यांच्या वतीने, श्री रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने आणि आपल्या सर्व साधकांच्या वतीने मी महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि खरंच म्हणजे दर आठवड्याला महाराजांची सेवा अशीच प्राप्त व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.